नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। शिक्षकांना टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्यच असणार आहे, अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती व इतर सेवाविषयक लाभ देखील मिळणार नसल्याचे परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे। या संदर्भातील सविस्तर परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। इतर मागास बहुजन कल्याण विभागमार्फत दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 1385/2025 मध्ये दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या न्याय निर्णयामध्ये प्रामुख्याने खालील बाबी नमूद करण्यात आलेली आहे। यामध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार सर्व शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे। जे सेवेत असलेले शिक्षक RTE कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत 5 वर्षापेक्षा जास्त सेवा उरलेली आहे त्यांच्यासाठी 2 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे। विहित मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे। अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले जाईल आणि जेवढे हक्काचे निवृत्ती पश्चात लाभ आहेत ते दिले जातील। मात्र निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकाने नियमानुसार आवश्यक सेवाकाल पूर्ण केलेला असणे आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे असे शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न करताही निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकतील। मात्र अशा कोणत्याही शिक्षकांनी पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास अशा शिक्षकांना TET उत्तीर्ण करणे बंधनकारक असणार आहे। त्याचबरोबर अल्पसंख्याक शाळांना RTE कायदा लागू नाही, त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना RTE उत्तीर्ण करणे बंधनकारक असणार नाही। या संदर्भातील हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे, त्यावर क्लिक करून हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करू शकता। धन्यवाद।